नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या भ्रमंतीमध्ये आज आहोत आपण जळगाव शहरामध्ये. केळीच्या बागांनी प्रसिद्ध असलेले हे शहर सध्या सुवर्णनगरी, सोन्याची नगरी म्हणून ही ओळखलं जात आहे. जैन पाईप्स कंपनी या ठिकाणी आहे आणि एक औद्योगिक नगरी म्हणून सुद्धा या शहराची ओळख आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांना जोडणारा हा दुवा जळगाव शहर, इतिहासामध्ये एक नामांकित शहर. या शहराचं अजून एक वैशिष्ट्य आहे की जळगाव म्हटलं की आम्हाला हायस्कूल अधिवेशन आठवतं आणि त्याचबरोबर बहिणाबाई चौधरीसुद्धा आठवतात. बहिणाबाईंचं हे गाव, त्र्यंबक सपकाळे गाडी लागेनी मालिक गाडी लागेनी यांचं हे गाव. तर असे या जळगावमध्ये आज आपण आहोत बहिणाबाईंच्या चौधरी वाड्यामध्ये. हा चौधरी वाडा प्रसिद्ध आहे. बहिणाबाईंचा रहिवास या वाड्यामध्ये झालेला आहे. आताच थोड्या वेळापूर्वी आम्ही बहिणाबाईंचं मूळ गाव आसोदे हे गाव पाहिलेलं आहे, त्यांचं माहेर पाहिलेलं आहे आणि हे त्यांचं सासर. हे सासर जे आहे ते चौधरी वाड्यामध्ये. हा चौधरी वाडा बघा. तर बहिणाबाई नावाची एक कवयित्री महाराष्ट्रामध्ये होऊन गेली की ज्या बाईनं म्हणजे संसार कसा करावा हे अत्यंत उत्तमपणे सांगितलेलं आहे. माणसाचं महत्त्व सांगितलेलं आहे की अरे माणसा माणसा कधी होशील माणूस, लोभापायी तू झालास काणूस. असा हा म्हणजे माणसानं माणूस व्हावं की माणसानं कसं जगावं की जग जग माझ्या जीवा असं जगणं तोलाचं, धर तिचारे मोलाचं, धर तिचारे मोलाचं. माणसानं कसं जगावं, अत्यंत उत्तम प्रकारचं जगणं माणसाचं असलं पाहिजे असं बहिणाबाई म्हणतात. बहिणाबाई म्हणजे तुम्हाला कोण कविता शिकवत आहे की माझी माय सरस्वती माने शिकविते बोली, लेक बहिणीच्या मनी किती गुपित पेरली. तर या साक्षात म्हणजे प्रतिभेनंच मला ही कविता स्फुरलेली आहे. अशा प्रकारची मातीची कविता या ठिकाणी बहिणाबाईने लिहिलेली आहे. संसाराचं त्यांनी वर्णन केलं की रावळाच्या कैस आले खोटा कधी म्हणू नये. संसाराला रावळाच्या कैस आले खोटा कधी, रावळाच्या कैस आले लोटा कधी म्हणू नये. संसार लई मोठा त्याला खोटा कधी म्हणू नये. तर असं संसाराचं सुद्धा वर्णन किंवा आधी हाताले चटके, अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताले चटके तवा मिळते भाकर. म्हणजे भाकर माणसाला कधी मिळते तर आधी हाताला चटके भोगावे लागतात. संसाराचं साधं सोपं तत्वज्ञान बहिणाबाईंनी सांगितलेलं आहे. बहिणाबाईंनी मनाची ही गुंती उलगडलेली आहे की मन केवढ केवढ जसा खाकसाचा दाना, मन एवढं एवढं आभा यात मायना. माणसाचं मन कसं असलं पाहिजे हे बहिणाबाईंनी या कवितेतून सांगितलेलं आहे. आत्ताच फार सुंदर कविता वाचली की कडू बोलता बोलता पुढे कशी नरमली, कडू निंबोळी शेवटी ही किसनी गोड झाली. ही कडू निंबोळी जेव्हा हिरवी असते तेव्हा ती कडू असते, पण जेव्हा ती पिकते तेव्हा ती गोड होते. अनुभवाचं महत्व सांगितलं. हे केस पांढरे झाले आमच्या कवींचे, उगीच नाही, अनुभव फार महत्व असतो. तर कडूपणा जो असतो तारुण्यमध्ये असतो, परंतु जेव्हा माणूस अनुभवानं परिपक्व होतो तेव्हा तो सुद्धा गोड होतो. हा अनुभवाचा मोठेपणा या ठिकाणी बहिणाबाईंनी आम्हाला सांगितलेला आहे. तर अशा प्रकारे या महान कवयित्रींचं दर्शन आज आम्हाला या वाड्यामध्ये झालं आणि सगळं धन्य झालो. जळगावच्या या ठिकाणी आपण जी कालच आज एक संमेलन सुरू आहे, संविधान सन्मान संमेलन या ठिकाणी आज संपन्न होत आहे. त्या निमित्तानं आज आम्ही सर्व कवी या ठिकाणी आलेलो आहोत. धन्यवाद.